मंडळी गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे. चला की काय करायला उन्हामध्ये चला लाईट आर्वी भैया झालं का? चला गाडीवरती बसा. प्रिया काय करायला? उद्या सोमवार आहे, सो मुलांच्या टिफिनला इडली डोसा हे पीठ आहे ते करून ठेवत आहे मी. यामध्ये मी इडली डोसा आणि आप्पे आणि उत्तप्पा बनवणार आहे. ओके, म्हणजे हे आपलं तांदळापासून बनतंय बरोबर? हो, तांदूळ आणि मी तांदूळ आणि डाळ वापरलेली आहे उडदाची. तर मंडळी बघू पाणी शकता, घालायला लागतं बघा. पाणी पण लागते. हो, थोडं पाणी घालायला लागतं. आता ह्याचं काय होणार? उत्तप्पा, डोसा, डोसा, इडली, इडली, उत्तप्पा, आप्पे होतात आपले मस्त असे. अजून खूप सारे प्रकार आहेत, ती बनवू शकतो आपण एका पिठापासून. बरं. आणि हे किती वेळामध्ये होतं आता? हे 15 मिनिटामध्ये छान बारीक होतं. तर मंडळी 10 मिनिटामध्ये मी काढणार, ते पीठ होणार आपल्या इडलीचं, कारण का इडलीचं पीठ मोठं असतं. ओके ओके ओके. तर मंडळी बघू शकता, हे बघा, हे आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी इडली, डोसा, उत्तप्पा आणि विविध प्रकारचे रेसिपी बनवू शकते. नाश्त्याला किंवा लंचला बनवायचे आहेत आपल्याला. आता हे पीठ आहे ते आपण फक्त मी रात्री झोपायच्या आधी हे मंडळी देवबाप्पाची पूजा केलेली आहे. तर मुलांची गडबड चालू झालेली आहे मंडळी बघू शकता. आणि इकडं प्रियाचा स्वयंपाक ही सोबत चालूच आहे. मी आज ग्रेव्ही बनवत आहे. इथे बघा लसूण आपला भाजत आहे. इकडे आलं, खोबरं आणि कांदा चांगला भाजून केलेला आहे आणि वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. राम राम मंडळी, कसे आहात? तर संध्याकाळच्या 8:30 वाजलेले आहेत, अंधार पडलेला आहे मंडळी. तर आज होता रविवार. तर रविवारी माझा आज उपवास असतो मंडळी. तर उपवास जो आहे तो मी केलेला आहे. त्याच्यानंतर उपवास आता थोड्या वेळात सोडणार आहे मंडळी. तर प्रियाचं जेवणामध्ये आता काय काय चालू आहे आपण बघूया मंडळी. मला पण मोठा एक खोबऱ्याची 2 वाट्या मोठ्या आकाराच्या घेतलेल्या आहेत. चांगला बारीक खिसलेला आहे बघा, चकत्या पाडून. आणि हे लाल चटणी आहे आपली, कांदा लसूण मसाला 1 चमचाभर टाकलेला आहे. आणि कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर ही 1 चमचा टाकलेला आहे यामध्ये. एवढ्या बघा, जवळजवळ हे मूठभर लसूण आहे ते टाकून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे यामध्ये. आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथं साधारण 1 चमचाभर टाकलेलं आहे. आणि हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. यूज करू शकता. आमटी खरंच चविष्ट होते. मी अशा पद्धतीने ही खोबऱ्या चटणी बनवून ठेवत असते बघा नेहमीच. आणि ह्याचे पराठे तर तुम्हाला मी सकाळी दाखवते बघा, इतके छान पराठे होतात ना ह्या खोबऱ्या चटणीचे, विचारूच नका. ह्याचे पराठे खूप छान होतात. हे चपाती करताना पण त्यामध्ये थोडंसं सारण. आणि हे बघा सगळं मी जिन्नस आहेत यामध्ये, लसूण, कांदा असेल, खोबरं असेल, शेंगदाणा असेल, फुटाणे असेल, आलं असेल, टोमॅटो छान सेपरेट भाजून घेतलेलं आहे. आता मग हे बारीक करूया जरा. मंडळी बघितलंच असेल मागं प्रियाचं जे आहे ते जेवण बनवणं मंडळी चालूच आहे. तर आता मी भूक लागलेली आहे खूपच, तर वाट बघत बसलेलो आहे. तर जेवण झाल्या मंडळी लगेचच आम्ही जेवायला सगळेजण मिळून बसणार आहे. तर मंडळी अशा पद्धतीने हां, हे बघा, इथं हळद, काळी मिरी, हे आपलं लाल तिखट आहे. इथं गरम मसाला टाकलेला आहे, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर टाकलेला आहे. आणि आपण मीठ टाकणार आहे. चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे आता ग्रेव्हीसाठी. आणि तुम्ही यामध्ये एवढं मिक्स करूया सगळं. इथे मी काय केलेलं आहे, मिक्सरचं भांडंच खंगाळून पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि आपण गॅस मोठा करूया. कोथिंबीर आणली होती आणि बऱ्यापैकी ती खराब होऊन चालली होती, म्हटलं कोथिंबीरची वडी बनवावी. सो इथे मी सारण म्हणजे पीठ आहे ते तयार केलेलं आहे. ते आता आपण कोथिंबीर बनवणार आहे. ते
कोथिंबीरची वडी तर मी कधी बघितली नाही. आता प्रियानं चालू केलेलं आहे कोथिंबीर वडी. जेवणामध्ये ॲक्च्युली जो प्लॅन आहे तो वेगळाच आहे. म्हणजे चपाती आहे आणि त्याच्यामध्ये मटकीची जी आहे ती चमचमीत आमटी आहे, जशी की मिसळसाठी केली होती सकाळी. तर तीच आमटी जी आहे ती परत आम्ही करणार आहोत. तर बघूया आता काय होते. तर मंडळी इकडे बघू शकता कोथिंबीर वडी ज्या आहेत त्या तळायला टाकलेल्या आहेत आणि इथं ज्या आहेत त्या. तर मंडळी आजच्या जेवणामध्ये बघू शकता जेवणासोबत आम्ही घेतलेली आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी मंडळी अशी बनलेली आहे, एकदम कुरकुरीत मंडळी आहे. आता ही तळणार आहे, तळलेलं पण तुम्हाला मगाशी दाखवलंच असेल. तर आता भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये.